नमस्कार, कल्याणी क्रिएशन या यूट्यूब चॅनलवर तुमचे अगदी मनापासून स्वागत आहे. तर मी आज तुम्हाला चौरंगाचं जे काही आसन असतं ना ते कसं बनवायचं ते सांगणार आहे. तर इथे बघा, माझ्या चौरंगाची लांबी रुंदी ही 15 इंच होती, 15 बाय 15. तर मी इथे 2 इंच एक्स्ट्रा घेणार आहे, 17 बाय 17 करणार आहे. तर चारही साईडने 17 इंच मी इथे घेतलेलं आहे. आणि आता त्याच्यासाठी मी 5 इंच ही पट्टी जी आहे ना ती 5 इंच रुंद आहे. आणि लांबीला आपल्या जो काही चौकोनी आकार आहे ना त्याला पुरेल एवढं घ्यायचं, म्हणजे त्याच्यापेक्षा थोडं जास्त घ्यायचं आहे, कारण आपल्याला इथे प्लेट्स टाकायचे आहेत. तुम्ही तुमच्या आवडीनुसार, तुम्हाला जर प्लेट्स जास्त पाहिजे असतील तर तुम्ही अजून जास्त कपडा घेऊ शकता इथे. तर मी दूर दूर प्लेट्स टाकलेले आहेत, कारण माझ्याकडे कपडा एवढा का एक्स्ट्रा नव्हता, तेवढ्यातच मला ॲडजस्ट करायचं होतं. तुम्हाला जर हवे असतील, भरपूर कपडा असेल, तुम्ही आणखी प्लेट्स टाकू शकता. इथे नवीनच कपड्याचा यूज केलेला आहे, कारण ते आपल्याला देवासाठी पाहिजे असतं, त्याच्यामुळे आपण नेहमी नवीनच कपडा इथे यूज करायचा आहे. तर बघा, इथे मी खूप मोठ्या मोठ्या पट्ट्या काढून घेतलेल्या आहेत. रुंदीला फक्त 5 इंच आहेत. आता ह्या मला काय करायच्या आहेत, तुम्ही वाटलं तर एकेरीसुद्धा ठेवू शकता 2.5-3 इंचाच्या, पण मी इथे फोल्ड करणार आहे. तर बघा, ह्या पट्ट्या मी पहिले तर जोडून घेणार आहे. सगळ्या पट्ट्या आपल्याला या जोडून घ्यायच्या आहेत. तुम्हाला जर एकेरी ठेवायचं असेल, तुम्ही खालच्या साईडने अशी शिलाई मारू शकता, पण तेवढाच टाईम त्याच्यामध्ये जाणार आहे. त्याच्यापेक्षा फोल्ड केलं तर आणखीन सोपं पडेल. तर बघा, इथे मी पूर्ण पट्ट्या आता जोडून घेणार आहे. अगदी काही 5-10 मिनिटातच तुम्ही अगदी जास्तीत जास्त 10 मिनिटामध्ये तुम्ही हे बनवू शकता. तुम्हाला जर घाईमध्ये पाहिजे असेल तर तुम्ही नक्कीच ट्राय करा, जास्त काही वेळ लागणार नाही. तर बघा, इथे मी आता व्यवस्थित जोडून घेत आहे अगोदर पूर्ण पट्ट्या. तर बघा, मी अगदी दूर दूर अशा साधारणपणे 1.5 ते 2 इंचावरती प्लेट्स टाकून घेतलेल्या आहेत, एवढ्या अंतरावरती. आता जो काही आपण चौकोनी कपडा कट केलेला आहे ना त्याला हे काय करायचं आहे, आपली जी काही पट्टी आहे ना ती उलट्या साईडने ठेवायची आहे, आणि जे काही आपण चौकोनी फॅब्रिक घेतलेलं आहे ना ते सरळ ठेवायचं आहे, आणि त्याच्यावरती ही पट्टी उलटी ठेवायची आहे. आणि आता हे मी त्या चौकोनाला पुरते की नाही ते पाहिले, तर मला इथे थोडीशी पट्टी कमी पडत होती, त्याच्यासाठी मी अजून इथे एक पट्टी तयार करून घेणार आहे. आणि ही मी त्या दुसऱ्या पट्टीला जॉईन करणार आहे, म्हणजे ती व्यवस्थित पुरेल आपल्याला. बघा, व्यवस्थित मी इथे जॉईन करून घेते. जे काही एक्स्ट्राच आहे ते मी कट करून घेणार आहे. व्यवस्थित याला 2 टिपा मारून घ्यायच्या आहेत, आणि वरती सुद्धा एक दाब टीप मारून घ्यायची आहे बघा, म्हणजे ते दिसायला सुद्धा अजून व्यवस्थित दिसेल याच्यासाठी. आता बघा, हे मी त्या कपड्याला जॉईन करून घेते, आणि खूप सुंदर दिसतं हे चौरंगावर सुद्धा ठेवल्यानंतर. तुम्हाला मी तयार झाल्यानंतर नक्कीच दाखवेल. बघा, उलट्या साईडने ठेवत ठेवत आपल्याला हे काय करायचं आहे, टिपा मारायच्या आहेत पूर्ण. अगदी आपण असं घरच्या कपड्यामध्ये बनवू शकतो. बघा, तर मी पूर्ण पट्टी इथे लावून घेतलेली आहे. आता जे काय आपलं जॉईंट दिसतंय ना पट्टीचं, त्याच्यावरती मी आता एक लेस लावणार आहे. तुम्हाला हवी तशी तुम्ही लावू शकता, तुमच्याकडं रुंद वगैरे असेल तर आणखीनच चांगली. तर मी इथे छोटीशी पिंक कलरची लावून घेते. व्यवस्थित टिपा मारून घ्यायच्या आहेत, म्हणजे जेणेकरून आपला आसनचा जो लुक आहे ना तो अगदी मस्त दिसेल. आता बघा, इथे मी चौकोन तयार करून घेतला होता, आणि सेंटरला एक टिक करून घेतली होती, कारण आपल्याला इथे स्वास्तिक तयार करायचं आहे. तर स्वास्तिक तयार करण्यासाठी मी इथे गोल्डन लेसचा वापर केलेला आहे. अगदी आकार देत, जसा आकार आहे तसंच आकार देत आपल्याला व्यवस्थित टिप मारून घ्यायची आहे. आणि शेवटी आपल्याला काय करायचं आहे, फोल्ड करायचं आहे, लेसला फोल्ड करायचं आहे, त्याच्यावरती टिपा देऊन घ्यायच्या आहेत. स्वास्तिक काढल्यानंतरचा लुक तर अजूनच मस्त दिसत होता. अगदी काही वेळेतच आपल्या तयार होतं. बघू शकता, फायनली आपला आसनचा लुक खूपच मस्त दिसत होता. तर चला, तुम्हाला आजचा व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच लाईक करा,
आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. थँक्यू.